brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शरीरावरच्या 28 जखमा डोकं आपटून घेण्याचा प्रयत्न आणि पोलिसांना मिळालेला सीसीटीव्ही या अनुषंगाने आता गौरी पालवे हत्या प्रकरणामध्ये नवीन खुलासे झालेले आहेत. आनंद गर्जे जो गौरीचा पती होता त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येते. 3 ते 4 वेळा त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले आहे आणि त्याच्याकडे केलेल्या तपासातनं त्याच्या जबाबातनं आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आनंद गर्जे आहे त्याच्या शरीरावर 28 जखमा या पोलिसांना आढळून आलेल्या आहेत आणि या जखमा ताज्या असल्याचं सुद्धा पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की या गौरी पालवे आणि आनंद गर्जे यांच्या झटापटीमध्ये झालेल्या जखमा असण्याची शक्यता सुद्धा पोलिसांकडनं या सगळ्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. दुसरी आणखी एक महत्त्वाची माहिती या पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हा त्याला कळालं की गौरीचा मृत्यू झालेला आहे त्यावेळेस आनंद गर्जे याने भिंतीला डोकं आपटून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. त्या सगळ्या संदर्भातलं सीसीटीव्ही सुद्धा पोलिसांना मिळालेले आहे. पोलिसांनी ते सीसीटीव्ही सुद्धा आता कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेले आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर हा आनंद आहे त्यांनी असा दावा केला होता की जेव्हा गौरीने आत्महत्या केली त्यावेळेस तो तिथे नव्हता. त्याने तिला फोन करायचा प्रयत्न केला, ती फोन उचलत नव्हते आणि काहीतरी गडबड आहे असं त्याच्या लक्षात आल्यानंतर तो पुन्हा एकदा घरी आला होता. त्यावेळेस घर बंद होतं आणि खिडकीमधनं जी खिडकीला लावलेल्या गजा होता त्यातनं त्याने आतमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्याने तिला खाली उतरवलं होतं. आता पोलिसांनी ज्या व्यक्तीने त्या खिडकीला जाळ्या बसवल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, त्या व्यक्तीला ते घेऊन आलेले आहेत आणि तो सीन आहे तो रिक्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे की ज्याने जाळ्या बसवल्या त्याच व्यक्तीला त्या जाळ्यातनं आतमध्ये जाता येतं आहे का आणि खरंच आनंद गर्जे हा आतमध्ये गेला होता का तो तिथेच उपस्थित होता. या सगळ्याचा तपाससुद्धा आता पोलिसांकडनं सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात कारवाईसुद्धा झालेली आहे. ते रिक्रिएशन करायचा प्रयत्न, सीन रिक्रिएशन करायचा प्रयत्नसुद्धा पोलिसांकडनं यामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आधीचा व्हिडिओ केला होता, जे FIR होती त्याच्यामध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं की ह्या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली होती एका मेडिकल रिपोर्टवरनं. गौरीला एक मेडिकल रिपोर्ट सापडला होता. त्यांचं घर जेव्हा ते शिफ्ट करत होते त्यावेळेस एक मेडिकल रिपोर्ट सापडला होता आणि त्याच्यामध्ये एका महिलेच्या संदर्भातला तो रिपोर्ट होता. ती महिला प्रेग्नेंट असल्याचं त्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं होतं. ॲबॉर्शन संदर्भातला तो रिपोर्ट होता आणि त्याच्यामध्ये त्या महिलेच्या पतीचं नाव हे आनंद गर्जे असं होतं आणि त्यानंतरच या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती. असं म्हटलं जात होतं की आनंद गर्जेची पूर्वीची प्रेयसी होती आणि त्याच्या संदर्भातला तो रिपोर्ट होता. FIR मध्ये त्या मुलीचं नाव आलं होतं आणि म्हणून पोलिसांनी त्या तरुणीला सुद्धा तिचा जबाब द्यायला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. वरळी पोलीस स्टेशनमध्ये ती आली होती आणि तिने तिचा जबाबसुद्धा नोंदवलेला आहे. या जबाबामध्ये सुद्धा आता महत्त्वाचे खुलासे समोर आलेले आहे. त्या मुलीचं म्हणणं आहे की 2022 पासनं ती आनंद गर्जे याच्या संपर्कात कुठेही नाही आहे, त्यांचा काही संबंध नाही आहे, ते बोलतसुद्धा नाहीत असं तिचं म्हणणं आहे आणि गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबद्दल सुद्धा आपल्याला कल्पना नाही असं सुद्धा त्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे तिचं म्हणणं आहे की 2022 नंतर त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे आणि जे कागदपत्र सापडलेले आहेत किंवा ज्या कागदपत्रांबद्दल गौरी बोलत होती तिच्याशी आपला काहीही संबंध नाही का, त्याच्याबद्दल आपल्याला कुठलीही कल्पना नाही असं सुद्धा तिने तिच्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे ही सगळी नवी माहिती आता पोलीस तपासामध्ये आणि पोलिसांनी जेव्हा आनंदला कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं होतं, जेव्हा तिथे आर्ग्युमेंट झाले होते त्या आर्ग्युमेंट्समधनं समोर आलेली आहे. तुम्हा सगळ्यांना हे प्रकरण माहीत नसेल माहीत तर मी पुन्हा एकदा सांगतो की पंकजा मुंडे यांचे PA असलेले आनंद गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली होती. 22 नोव्हेंबरला ही सगळी घटना घडली होती. गौरी ही डॉक्टर आहे, मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती डॉक्टर म्हणून काम करते, डेंटिस्ट आहे आणि त्यांचं लग्न काही वर्षापूर्वी झालं होतं. त्याला पंकजा मुंडे या स्वतः उपस्थित होत्या. स्वतः पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिले होते. त्यांचा संसार सुरू होता. गौरीच्या घरच्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या संसारामध्ये कुरबूर होती, तर गौरीला टॉर्चर करत होता आणि जेव्हा वरळीमध्येच ते एका घरातनं दुसऱ्या घरी शिफ्ट होते त्यावेळेस शिफ्टिंग करत असताना गौरीला काही कागदपत्र सापडली होती. त्या कागदपत्रांमध्ये मेडिकल रिपोर्ट होते, ज्याच्यामध्ये ॲबॉर्शन संदर्भातला एक रिपोर्ट होता. त्याच्यामध्ये एका महिलेचं नाव होतं आणि तिचा पती म्हणून आनंद गर्जे याचं नाव त्याच्यामध्ये सापडलं होतं. जेव्हा गौरीने या सगळ्या संदर्भातला जाब या आनंदला विचारला होता त्यावेळेस त्याने तिलाच धमकी दिली होती की तिचंच तो नाव लिहील एका चिठ्ठीमध्ये आणि सुसाईड करेल, कोणाला ही गोष्ट सांगू नको असं सुद्धा तो म्हणाला होता. त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. तिचे घरचे सुद्धा तिच्याकडे अनेकदा आले होते पण घरच्यांनी सुद्धा हा वाद मिटवायचा प्रयत्न केला होता. पण हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर गौरीने टोकाचं पाऊल उचललं होतं. तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे की तो तिला टॉर्चर करत होता, मारहाणसुद्धा करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. गौरीने जसं FIR मध्ये म्हटलं होतं किंवा पोलीस रिपोर्टमधनं आलं होतं की तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. आनंदचं म्हणणं आहे की तो त्यावेळेस घरी नव्हता
तो बाहेर होता आणि त्याला जेव्हा कळलं त्यानंतर तो आला होता आणि त्यानंतर त्याने तिचा जो मृतदेह आहे किंवा तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. पण तिच्या घरच्यांचं वेगळं म्हणणं आहे की आनंदनीच फोन करून गौरी आत्महत्या करते तिला सांगा असा पहिला फोन केला होता आणि नंतर त्याचा जेव्हा फोन आला तेव्हा गौरीने आत्महत्या केली आहे असं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे. गौरीचा खून केला आहे की काय असा आरोपसुद्धा तिच्या घरच्यांकडनं करण्यात आलेला आहे. या सगळ्यानंतरचं सुद्धा आपण सगळं प्रकरण बघितलं होतं. गौरीच्या घरच्यांनी आनंदच्या जे घर आहे अहिल्यानगरमधलं त्या घरासमोरच तिचा अंत्यविधी करायचा निर्णय घेतला होता आणि तिच्या वडिलांचा एक व्हिडिओसुद्धा सगळ्यांच्या समोर आला होता ज्याच्यामध्ये ते रडत रडत म्हटले होते की एक वेळ श्रीमंताला मुली देऊ नका, गरिबाला मुली द्या, पण या सगळ्याच्या भूलथापाला बळी पडू नका असं सुद्धा त्यांनी त्यांचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं. त्यामुळे हे सगळं प्रकरण समोर आलं होतं. आता याच्यामध्ये अनंतला जर अटक केलेली आहे पण त्याची बहीण आणि तिचा नवरा अजूनही फरार आहे. त्यातले जे आरोपी आहेत त्याची बहीण आणि आणखी एक त्याचा एक भाऊ आहे तो सुद्धा फरार आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत. त्यांना मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पण आनंदच्या सगळ्या जबाबामधनं आणि त्याची जी पोलीस कस्टडी आहे त्याच्या तपासामधनं आता नवीन खुलासे होत आहेत. आणि आत्ताचा महत्त्वाचा खुलासा म्हणजे त्याच्या शरीरावर सुद्धा जखमा आढळलेल्या आहेत. पोलिसांना एक CCTV सापडलेलं आहे ज्याच्यामध्ये तो त्याचं भिंतीवर डोकं आपटून घेतोय असं समोर आलेलं आहे. आणि दुसरीकडे पोलिसांनी जो सीन आहे तो रिक्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आनंद जसा दावा करतोय त्याप्रमाणे खरंच जाळ्या सरकवून घरामध्ये प्रवेश करता येतोय का हे सुद्धा आता पोलीस या सगळ्या तपासामध्ये नोंदवत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदची जी पहिली गर्लफ्रेंड होती किंवा प्रेयसी होती तिचा सुद्धा जबाब पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये नोंदवलेला आहे. पोलिसांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे की वेळोवेळी आम्ही त्याच्याकडे तपास करत राहू आणि या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती ही घेत राहू. आता तपास तर सुरू झालेला आहे. आनंदला तर अटक केलेली आहे पण त्याच्या पुढच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं, खरंच ही आत्महत्या होती का काही घातपात होता, आनंदच्या शरीरावरच्या जखमा नेमक्या कशा आहेत, त्या कशामुळे झालेल्या आहेत, या सगळ्याचा खुलासा होणं बाकी आहे. आणि पोलीस कस्टडीमधनं आनंदकडे केलेल्या तपासामधनं या सगळ्या संदर्भातली माहिती पुढच्या हिअरिंगमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.